बीड प्रकरणातली एक मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड प्रकरण आजची सुनावणी ही बीड जिल्हा न्यायालयामध्ये चालणार आहे। केस कोर्टामध्ये कराडला हजर केलं जाणार नाहीये, तर बीड जिल्हा न्यायालयामध्ये आता वाल्मिक कराडला हजर करण्यात येत आहे। वाल्मिक कराड याच्यावरती थोड्याच वेळापूर्वी केसच्या पोलीस ठाण्यामध्ये MCOCA म्हणजेच मकोका अंतर्गत अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण होत होती आणि त्यानंतर त्याला केस न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाईल अशी अपेक्षा होती, परंतु आता यामध्ये बदल घडलेला आहे। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आजची जी सुनावणी आहे ती बीडच्या जिल्हा न्यायालयात चालेल आणि केस कोर्टामध्ये कराडला हजर केलं जाणार नाही। कालच वाल्मिक कराडवरती संघटित गुन्ह्याच्या संदर्भामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने मकोका लावण्यात आला होता। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, बीड जिल्हा न्यायालयामध्ये आता आजची सुनावणी होणार आहे, हा जो बदल घडलाय त्यामागचं कारण काय आहे? पूर्वी खरं तर वाल्मिक कराड याच्या संदर्भामध्ये ज्यावेळी कोर्टात न्यायचं त्यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवला जातोय, काळजी घेतली जाते, कारण काही अनुचित घटना घडू नये। कारण आपण काल बघितलं की परळीमध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे याची दक्षता पोलीस घेताना पाहायला मिळते। काल म्हणजे खरं तर जो बीडवरून केसकडे जाण्याचा जो मार्ग होता, जो मांजरसुंबा मार्गे सरळ मार्ग होता, तो न जाता काल ते वेगळ्या मार्गाने म्हणजे वळवणी मार्गे केसकडे घेऊन गेले होते। आज सुद्धा पुन्हा तेच घडलं, म्हणजे सकाळी लवकर वाल्मिक कराडला केसच्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं, मात्र ही प्रक्रिया केसच्या कोर्टात करण्याऐवजी CIDने अर्ज केला कोर्टाकडे आणि विनंती केली की आम्हाला बीडच्या सेशन कोर्टामध्ये हे प्रकरण चालवायचं आहे आणि त्याला परवानगी मिळाली। आपण बघतोय की तो अर्ज स्वीकारला गेलाय आणि पुढच्या 1.5 तासानंतर वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये उभं केलं जाईल आणि मकोका अंतर्गत जी काही कारवाई आहे त्या संदर्भातली सुनावणी होईल। आज पुन्हा एकदा CID त्यांची रिमांड मागेल आणि ते करत असताना वाल्मिक कराडला घेऊन जाताना किंवा आणताना पोलीस बंदोबस्त चोख ठेवला जातो आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आताच्या अपडेटप्रमाणे वाल्मिक कराड प्रकरणातली आजची सुनावणी ही बीड जिल्हा न्यायालयामध्ये चालणार आहे। अशा पद्धतीची विनंती CID कडनं करण्यात आलेली होती आणि त्या विनंतीला मान देत आता केस कोर्टाच्या ऐवजी बीड जिल्हा न्यायालयामध्ये आता आजची सुनावणी होईल आणि यामध्ये पुढची रिमांड मिळवण्याच्या दृष्टीने CID युक्तिवाद करेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।